हो ना हो ना. हां हां हां. एकदम छान जागा शोधली मग. आणि हा जिमखाना इकडे घेतला म्हणजे जवळजवळ तुम्ही आता सगळी जागा आणि तुमची ऑक्युपाय सगळी का. इथं म्हणजे आणि श्रेडर पण घेतलं. श्रेडर केवढ्याला घेतले? 1,05,000. स्वस्त आहे मग. स्वस्त आहे. 500 मोटर. 500 मोटर आहे. आणि मग त्याला शेण नाही लागणार तुम्हाला? टाकलंय मॅडम. शेण कुठून आणता मग? तो जो ज्याने दिला ना तो आपला नेल येतो त्याच्याकडे शेण घ्यायचं. हो का. आणि पालापाचोळा किती बारीक होतो? एकदम बारीक म्हणजे इतकी केलं ना. हो हो इथं सर तुम्ही पुढे. सेरिकल्चरचं ते झालं बांधकाम. आणि लिंबा भाग स्पोर्टला दिला आणि ते याचं पण झालं आता. जिमखान्यात काय घेतलं तुम्ही? आर्चरीचं पाठीमागं. आर्चरीचं पण झालं का? पूर्ण मागची भिंत पूर्ण बंद. हां हां हां. तुमचं ते भिंतीच्या पलीकडे तुमचं पार्किंग केलं का आता की नाही? नाही नाही आता हेच पार्किंग आम्ही एक्सटेंड केलं त्या भिंती. अच्छा. निम्मा भाग. एवढ्या उद्बत्त्या तुम्ही पेटवून टाकल्या. त्याच्यामध्ये गांडूळ आत्ता टाकले मॅडम जवळपास किती 4 दिवस झाले. 4 दिवस झाले का? 4 दिवस झाले. 3-3 किलो टाकले. त्याला तुम्ही ड्रिप केलं का? हो वरती स्प्रिंकलर केले तुम्ही. हां हां बरं आहे मग. आणि वर्मी वॉश इथून जे कलेक्ट होईल तिकडे वर्मी वॉशची टाकी केली खाली. तिकडे केली का टाकी? हो तिकडे केली. छान केलं हे तुम्ही पण. ब्युटीशी लावूट कुठे लागतं ना. ते इकडे स्लोप दिलाय का? इथं काय केलं मॅडम? इथून असं हे केलं. स्लोप केलाय का? स्लोप केला. हो स्लोप केला. प्रॉपर केलंय बरोबर. हो आणि तिथं ते टाकी बसवली आधी. हां ती टाकी मग वरून बांधकाम करून घेतलं आणि त्याचं आउटपुट आहे ना पलीकडे काढलंय. त्याचा आउट म्हणजे परमनंट करून टाकलं. परमनंट करून तिथं डायरेक्ट कोणी हे करायला नको. तिथं कॉक ठेवला आहे. तिथं कॉकून कलेक्ट करायचं फक्त वर्मी वॉश. म्हणजे वर्मी कंपोस्ट आणि वर्मी वॉश. 3 महिन्याला 2 टन निघेल असं. आम्ही हे झालं ना विकणार पण आहोत म्हणजे आम्हाला आहे ना तिकडचं. तुमचं ते आहे तुम्हाला भरपूर आहे तुम्हाला. रेव्हन्यू पण स्प्रिंकलरची पण व्यवस्था केली. छान केलं प्रॉपर झालं एकदम. छान झालं. त्याच्यात तुम्हाला एक शिपाई डेप्युट करावं लागेल किंवा विद्यार्थी करावं लागेल. विद्यार्थीच करा. एक 2 मॅडम प्राणी संवर्धन विभागातर्फे हे एक आणि ते एक सेरिकल्चरचं आहे रेशीम उद्योगचं ते. म्हणजे हे 2 युनिट साठी एक मेंबर आमच्या डिपार्टमेंटचं. आम्ही मुलं आहेत ना मुलं MSCचे मुलं त्यांच्याकडून आम्ही बरंच हे प्रोजेक्ट पण देणार. हो ना प्रोजेक्ट पण देणार आहोत त्यांचं. ह्या दोघांना थोडेसे पैसे द्यायचे त्यांनाच करायला लावायचे. हे हो हो तसंच करायचं. स्टाफ घेण्यापेक्षा ते बरोबर होईल. त्यांना कळेल तरी. हो 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 एक चालू.
कलेक्शन करणार आणि बांबू वगैरे पण बारीक गांडूळ कुठे यायचे आणले? इसिलिया पेठेला वराठी आणली आपण. कोणाकडे? ती अरुण चव्हाण म्हणून आहे, अरुण चव्हाण म्हणून आहे. त्यांचं 2 एकरवरती पूर्ण दोनचं काम आहे. 1200 आणले तरी साधारण आपण 300 चारी टप्प्यात टाकले. आणि त्याची माहिती पण दिली तिथं सर्व मुलांना कळावी. 21 दिवसानंतर तयार होईल का? हो, साधारणतः 21 दिवसानंतर तयार व्हायला पहिला लेअर तयार झाला. पहिला लेअर मग हळूहळू वरती आलं ना ते बारीक एकदम ते कलेक्ट करायचं. कम्प्लीट प्रोसेसला 40 दिवस लागतात. 45 दिवसात होतं. पण पहिला वरचा लेअर हा 21 दिवसामध्ये येतो, नंतर हळूहळू पूर्ण तयार व्हायला 40 दिवसात. माती किती खाली माती पण टाकायची? माती थोडी 1 टाकली इंचाची मॅडम. लेअर दिले ते. खाली आम्ही कडे याचे नारळाचे जे शेंड्या वगैरे वगैरे असतात ते खाली टाक. टाकायची गरज नाही, पण विटाचे तुकडे नाही, 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 इथे नाही टाकले. बेट असलं म्हणजे बाकीचं बाहेर असलं ना तर त्याला ते विटाचे तुकडे लागतात. असं मग आम्ही इथे डायरेक्टली त्या नारळाच्या शेंड्या टाकल्या, नंतर त्याच्यावर पालापाचवा टाकला, नंतर शेण टाकलं, मातीचा लेअर. परत पालापाचवाचा लेअर असं ले. 3 महिन्याला 1 टन प्रोडक्शन. 2 टन. मी खूप मोठी शेड केलेली होती आणि त्या दोन्ही शेड मिळून एवढं ते खूप जोरात वादळ आलं, मग सगळं उडून गेलं होतं. प्रॉपर त्याला असं हे करून खाली ह्याच्यावर असे बेड टाकलेले होते मोठे मोठे झालं. छान उपयोग होता. ही थोडी आधुनिक पद्धती आधुनिक चांगलं केलंय एकदम तुम्ही, म्हणजे प्रॉपर केलंय. मेन आम्हाला वर्मी वर्मी वॉश वॉश एकदम छान वर्मी वॉश तिकडं जे आहे ना मॅडम भरपूर साचलेलं आता, म्हणजे ते कोणी जरी आणि ते स्प्रे जरी केलं स्प्रे केलं ना याच्यावरती, झाडांवर फुलांवर हो, सर दाखवू शकतो ना आपण तिकडं बाहेर फक्त व्हेंटिलेशन पण प्रॉपर होते ना. हा याच्यामध्ये हे जे असं हो, भरल्यावर पण तुम्हाला मग एक हे लागेल, त्याला नळी जोडायला लागेल. कनेक्शन काढलेले असं भरायला ते भरून टाकायचं. हो, पण त्याला नळी लावावं लागेल तुम्हाला. हो, हो. हो ना? ते मध्ये कसं बाहेर का काढलं नाही मॅडम, ते जे कोणी असं तोडून टाकेल त्यामुळे मध्येच तिकडून ना 12 फूट. हो का, एवढी उचलली नदीच्या बाजूनी. हा हा. आणि हे पाडतोय हा? नीट करून घेतो. ही भिंत पाडताय का? आता राहायला कुणीच नाही. हे घर पण पाडताय? अच्छा. हा हा. मग तिथं काय करणार तुम्ही? नाही इथं आता स्टोअर करून हां, स्टोअर करणार आहे का? हां, म्हणजे त्याचं मधलं काढून ते स्टोअर करून टाकणार का? डोमचं झालं पूर्ण. हां, डोम झाला का? पूर्ण झालं. अच्छा. म्हणजे त्याचं स्टेज वगैरे टॉयलेट ब्लॉक सगळं ते सगळं. हां. एकाच वेळेस त्याचं हो हो. आणि इकडे काय करणार आहे? पलीकडे इंजिनिअरिंग कॉलेज केलेलं आहे, छान केलेलं आहे. रेग्युलर चालू आहे. मग करा ना, करा ना तुम्ही. बॅडमिंटनचं बरोबर. हां, आता कोच आहे ना, येतोच मॉर्निंग इव्हिनिंग ना, की नाही? सध्या बास्केटबॉल आपल्या शूटिंगला मग बॅडमिंटनला कोणीतरी आलेलं होतं ना, बघा ना, मुलगी कोणीतरी आलेली होती बघा आपल्याकडे. आपण यांना दिलं ना आता. कोणाला? निर्मला कोटणीस. हां हां, निर्मला कोटणीसला ना. ते लेडीज हॉस्पिटलच्या बाजूला केलेलं काही बघून येते. छान आहे, एकदम छान आहे. आणि सगळे डॉक्टर्स लोकच ते येतात ते खेळायला. हो, एकदम चांगलं चालू आहे. हां, कुठल्याच कॉलेजला ती आपण सोडूनच दिली खालची जागा आता. पूर्वी होतीच. पहिली परवानगी घेऊन टाकली मग आता इथे. हां, मग आता काय त्यांना म्हटलं त्याच्याबरोबरच आणतो. मी तुमवर आपण हो, मग करू ना. आणि आमच्या हो, हो मग